बायकोवर नवऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला, मुलगा गंभीर जखमी, कारण ऐकून डोक्याला हात लावाल. राजेश खन्ना आणि मुमताज अभिनीत आपकी कसम हा चित्रपट सन 1974 मध्ये प्रदर्शित झाला. संशय मनुष्याला कशा प्रकारे रसातळाला नेतो याचे वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. संशयाला औषध नसते. चुकीचा संशय हा मनुष्याला आतून पूर्णपणे पोखरून टाकतो. संशय मनुष्याला किती समजावून सांगितले तरी त्याचा संशय स्वभाव सहजासहजी सुटत नाही. त्यातून एखाद्या दिवशी अनर्थ घडतो. संशयाच्या कचाट्यातून मनुष्य बाहेर पडून भानावर येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात नुकतीच घडलेली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा या गावी सोमनाथ सोनवणे हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. मोलमजुरी करून परिवाराचा गाडा हाकणारा सोमनाथ हा त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौकोनी अर्थात हम दो हमारे दो अशा सुखी कुटुंबाचा धनी होता. लग्नानंतर सोमनाथ आणि त्याची पत्नी शीतल यांचा संसार सुखाने सुरू झालेला होता. बघता बघता त्यांचा संसार बहरत गेला. त्यांच्या संसार वेलीवर सिद्धू नावाचा मुलगा आणि प्रिया नावाची मुलगी असे 2 अपत्य झाली. बघता बघता सिद्धू 10 वर्षाचा आणि प्रिया 6 वर्षाची झाली. संसार तसा सुखाने चाललेला होता. मात्र का कुणास ठाऊक सोमनाथच्या मनात पत्नी शीतलच्या चारित्र्याविषयी संशय येण्यास सुरुवात झाली होती. तो पत्नी शीतलवर चारित्र्याचा संशय घेऊ लागला होता. या संशयातून तो शीतलला शिवीगाळ करू लागलेला होता. सुरुवातीला केवळ शिवीगाळ करणारा सोमनाथ नंतर शीतलला मारहाण देखील करू लागलेला होता. आज ना उद्या सोमनाथच्या वागण्यात आणि संशय स्वभावात सुधारणा होईल अशी खुली आशा शीतल बाळगून होते. मात्र दिवसेंदिवस त्याचा हा त्रास वाढतच गेला होता. दिवसागणिक सोमनाथचे वागणे बिघडले होते. कामावरून घरी आला म्हणजे सोमनाथचे शीतलला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा त्रास वाढत चालला होता. शीतलला होणारी शिवीगाळ आणि मारहाण त्याची निष्पाप मुले मुकाट्याने बघत होती. आपल्या आईला होणारी मारहाण मुकाट्याने बघण्याशिवाय दोन्ही मुले काहीच करू शकत नव्हते. चारित्र्याच्या संशयावरून होणारा त्रास असह्य झाला म्हणजे शीतल हा सगळा प्रकार तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या कानावर घालत असे. शीतलचे गावातच राहणारे दोघे भाऊ आणि वडील असे सर्वजण सोमनाथची समजूत घालण्यासाठी त्याच्या घरी येत असत. सर्वजण आपापल्या परीने त्याला समजावून सांगत असत. शीतलला विनाकारण चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ आणि मारहाण करू नको असे सर्वजण त्याला जीव तोडून सांगत होते. मात्र काही दिवस सोमनाथ नीट वागत असे. काही दिवस झाले म्हणजे परत त्याचे नेहमीच वागणे सुरू होत असे. दिनांक 25 मार्च रोजी नेहमीप्रमाणे सोमनाथने त्याची पत्नी शीतल सोबत वाद घालण्यास सुरुवात केल्यामुळे तिची सासू बानुबाई सोनवणे आणि तिचा दीर मंगेश सोनवणे असे दोघेजण शीतलच्या घरी हनुमंतखेडा या गावी सोमनाथला समजावण्यासाठी आलेले होते. त्यानंतर दिनांक 26 मार्च रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास शीतलचा 10 वर्षाचा मुलगा सिद्धू याने गावात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या अर्थात भाऊसाहेब पवार यांच्या घरी धाव घेतली. भल्या पहाटे धापा टाकत आलेल्या सिद्धूने त्याच्या मामाच्या घराचे दार ठोठवण्यास सुरुवात केली. सिद्धूचा मामा भाऊसाहेब पवार याने डोळे चोळत उठून दार उघडले असता दारात त्याचा भाचा अर्थात शीतलचा मुलगा सिद्धू घाबरलेल्या अवस्थेत उभा होता. त्याच्या मनगटाजवळ जखम झालेले होते. त्या जखमेतून रक्त निघत होते. घाबरलेल्या सिद्धूने त्याचे मामा भाऊसाहेब पवार यांना कसेबसे सांगितले की आई शीतलला त्याचे वडील सोमनाथ याने कुऱ्हाडीने मारहाण केले आहे. कुऱ्हाडीचे घाव तोंडावर बसल्यामुळे तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे. काही वेळातच शीतलची सासू बानुबाई ही देखील लागलीच भाऊसाहेबाच्या घरी हजर झाली. आल्या तिने भाऊसाहेबाला त्याची रिक्षा बाहेर काढण्यास सांगितले. सोमनाथने शीतल आणि सिद्धू या दोघांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे तिने भाऊसाहेबला कथन केले. क्षणाचाही विलंब न करता भाऊसाहेबाने त्याची रिक्षा शीतलच्या दाराशी आणली. सर्वांनी घरात जाऊन पाहिले असता शीतलच्या जबड्याला जबर दुखापत झालेली होती. तिच्या जबड्यातून रक्त निघत होते. या घटनेची माहिती समजताच गावात राहणाऱ्या शीतलच्या मोठ्या बहिणीचे पती शालिक सोनवणे हे देखील हजर झाले. सर्वांनी मिळून शीतलला रिक्षात कसेबसे बसवले. सर्वजण जखमी शीतलला घेऊन रिक्षाने धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाले. पोलीस स्टेशनला घडलेला सगळा प्रकार त्यांनी कथन केला. पोलीस स्टेशनच्या वतीने
मेडिकल मेमो घेत सर्वजण स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल झाले। त्या ठिकाणी जखमी शीतल आणि तिचा मुलगा सिद्धू या दोघांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले। चारित्र्याच्या संशयातून सोमनाथ याने पत्नी शीतल आणि तिच्या मुलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याने बानुबाईने सर्वांना सांगितले। दरम्यान तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंभीर शीतलला पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले। शीतलची अवस्था गंभीर असल्यामुळे तिचे ऑपरेशन करावे लागेल असे तेथील डॉक्टरांनी उपस्थित नातेवाईकांना सांगितले। सर्वानुमते शीतलला एका खाजगी रुग्णालयात नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले। दिनांक 27 मार्च 2025च्या रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास शीतलचे उपचारादरम्यान निधन झाले। दिनांक 28 मार्च 2025 ची पहाट बघणे शीतलच्या नशिबी नव्हते। दिनांक 27 मार्च 2025 ची रात्र तिच्या जीवनातील अखेरची आणि काळ रात्र ठरली। ती मरण पावल्याचे समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या मध्ये एकच शोककळा पसरली। तिचे दोन्ही भाऊ हंबारडा फोडून रडू लागले। आपले मामा रडत असल्याचे बघून शीतलचा जखमी मुलगा सिद्धू आणि मुलगी प्रिया हे दोघे देखील धाय मोकलून रडू लागले। दोघा निष्पाप मुलांचे मातृछत्र हरपले होते। या घटनेप्रकरणी मयत शीतलचा भाऊ भाऊसाहेब पवार याने दिलेल्या खबरीनुसार धरणगाव पोलीस स्टेशनला सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरुद्ध भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 127/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) 118(1) प्रमाणे शीतलच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश नानाजी वाघ यांच्याकडे देण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र बागुल, राजू कोळी, समाधान भागवत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील आदींच्या पथकाने मयत शीतलचा पती सोमनाथ सोनवणे यास तो पळून जाण्याच्या बेतात असताना शिताफीने ताब्यात घेत त्याला अटक केली। या गुन्ह्याचा पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश नानाजी वाघ आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।